नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा हा माझा व्हिडिओ आमच्या घराच्या संदर्भात आहे. म्हणजे मध्ये माझ्या काही मैत्रिणींनी व यांच्या पण मित्रांनी आम्हाला आमच्या घरासंदर्भात बरेचसे प्रश्न विचारले होते. जसे की घर बांधण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला? तुमचं घर किती स्क्वेअर फुटाचं आहे? घर बांधण्यासाठी तुम्हाला इतका 2 वर्ष का लागली? तुम्ही पैसे कसे अरेंज केले? तर हा व्हिडिओ मी त्या संदर्भातच बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर ॲक्च्युली तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देते की आमचं हे पूर्ण जे घर आहे ते 1400 स्क्वेअर फूटचं आहे. खाली आम्ही किचन हॉल आणि सेकंडला पण किचन हॉल आणि एक छोटासा रूम काढला आहे. थर्डला एक मोठा रूम आहे आणि त्यालाच अटॅच एक टेरेस आहे आणि तिथून एक लोखंडी जिना करून चौथा टेरेस काढला आम्ही. सो असं आमचं पूर्ण 1400 स्क्वेअर फूटचं घर आहे. आणि हे घर बांधण्यासाठी आम्हाला जवळजवळ 23 ते 24 लाख रुपये खर्च आला आहे. तर आम्ही ना ॲक्च्युली ज्यावेळेला घर बांधायचा विचार केला होता ना, त्यावेळेला आमच्या डोक्यात एक होतं की घर बांधताना ॲटलिस्ट आपण एक रूम म्हणजे रेंटने देण्यासाठी काढायचा. कारण का त्यामुळे कसं आपल्याला इन फ्युचर जर बँकेचे हप्ते वगैरे चालू झाले तर आपल्याला एक सपोर्ट मिळतो फायनान्शियली. सो त्या हिशोबाने आम्ही जो खाली रूम आता रेंटने दिला आहे आणि जो सेकंड आणि थर्ड फ्लोअर आम्ही आता यूज करतो आहे. तर आम्ही पैसे कसे अरेंज केले. सो आम्ही काय केलं, आता आमची जी जागा आहे त्या जागेवर आम्ही लोन काढलं आहे आणि त्यानंतर शेवटला आम्हाला ना म्हणजे जरा फायनान्शियली थोडासा प्रॉब्लेम येऊ लागला, म्हणजे पैसे कमी पडू लागले. मग आम्ही नंतर थोडं गोल्ड लोन काढलं असं. तर अशा पद्धतीने आम्ही पैसे अरेंज करून आम्ही हे घर बांधलं आहे. तर घर बांधण्यासाठी 2 वर्ष का लागली? तर ॲक्च्युली झालं काय, ज्यावेळेला आम्ही 2019ला आम्ही ही अर्धा गुंठा जागा घेतली 8 लाखाला. त्यावेळेला ना जे जागेचे ओनर पण आम्हाला बोलले होते की तुम्ही ना 1 गुंठा जागा घ्या. पण त्यावेळेला आमचं म्हणजे बजेट इतकं नव्हतं की आम्ही 1000 स्क्वेअर फूट जागा घेऊ शकू. आमची जी सेविंग्स होती, जर ती पूर्ण सेविंग्स आम्ही घर म्हणजे जागा घेण्यामध्ये यूज केली असती तर नंतर आम्हाला म्हणजे घर बांधण्यासाठी आमच्याकडे थोडे पण पैसे शिल्लक राहिले नसते. सो आम्ही त्या हिशोबाने अर्धा गुंठाच जागा घेतली. पण ॲक्च्युली जागा घेताना ना आमच्या त्यावेळेला म्हणजे मे बी आमच्याकडून मिस्टेक झाली का आमच्या लक्षात आलं नाही माहीत नाही. म्हणजे लक्षातच आलं नाही ॲक्च्युली की इथे ना ॲक्च्युली लाईट कनेक्शन नव्हतं आणि लाईट कनेक्शन नव्हतं म्हणजे प्लॉटिंग झालं होतं आणि लाईट काय म्हणजे येणारच होती. पण सगळ्यांनी काय केलं होतं, ज्याने जागा घेतली होती त्याने ॲज अ इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणूनच जागा घेतली होती. आणि आम्हाला कसं म्हणजे आम्हाला घर बांधायचंच होतं. कारण का आमचं जुनं घर होतं तिथे आम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स होते. जसं तिथे म्हणजे पावसाळ्यात वगैरे लिकेज वगैरे व्हायचं आणि तिथे एरिया वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही जागा घेऊन घर बांधायचा किंवा आम्ही रो बंगलो पण पाहत होतो. तर भरपूर सारे रो बंगलो जागा आम्ही पाहत होतो. पण आम्हाला जशी हवे तसे म्हणजे आमच्या बजेटमध्ये अशी जागा रो बंगलो भेटत नव्हते. आणि ॲक्च्युली ना आमचा एक विचार होता की आपण कुठलीही जागा घेतली किंवा घर घेतलं तर निदान मार्केट एरियापासून वॉकेबल डिस्टन्समध्ये असावं. म्हणजे जेणेकरून कधी रिक्षा वगैरे अवेलेबल नसेल तर आपण चालतसुद्धा जाऊ शकू. सो त्यानंतर 2019ला ज्यावेळेला आम्ही ही जागा घेतली, त्यानंतर मग आता म्हणजे आम्हाला ॲक्च्युली घर तर बांधायचं होतं पण लाईट नव्हती. सो मी काय केलं, मी राजेशला म्हणाली की आपण आता जागा तशीच राहू दे. आपल्याकडे जे काय आता 2-2.5 लाख रुपये आमच्या सेविंग्समधून उरले होते ते आपण डाऊन पेमेंट देऊन एक रो बंगलो घेऊया आणि लोन करूया. पण त्यांच्या मनात पहिल्यापासून असं म्हणजे घर बांधायचंच असंच म्हणजे हे त्यांच्या डोक्यात होतं की कारण का ही जागा कशी जवळच होती मार्केटपासून. मग परत लांब जाऊन आपण ते घर घेणार, मग परत नंतर सगळे ते प्रॉब्लेम्स होणार. म्हणजे जाण्या येण्यासाठी आपल्याला रिक्षाशिवाय पर्याय नाही, सगळे प्रॉब्लेम्स होणार. सो मग त्यांनी काय केलं, ह्यांच्या मित्राकडून लाईट घेतली टेम्पररी त्यांच्या घरातून आणि आमच्या घराचा म्हणजे या घराचं आम्ही बांधकाम चालू केलं. आणि साईड बाय साईड आम्ही ते जे लाईट होती की ती परमनंटली कशी मिळेल आम्हाला, तर त्यासाठी आम्ही थोडा फॉलोअप घेत होतो. पण कसं होतं की आम्ही एकटेच होतो त्यावेळेला, आम्हाला एकट्यांनाच गरज होती लाईटीची खूप. कारण का बाकीचे लोकांनी काय फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून जागा घेतली होती, तर कोणच जास्त इनिशिएटिव्ह घेत नव्हतं. तर आम्हीच ओनरशी वगैरे जे जागेचे पूर्ण सगळ्या ज्यांनी जागा घेतली त्यांच्याशी आम्ही त्यांना भेटून त्यांच्याशी बोलत होतो की अरे आपण लाईटीसाठी प्रयत्न करूया, कॉन्ट्रीब्युशन काढूया, किती लागतं काय ते बघूया. मग हे तर चालूच होतं. तर नंतर आम्ही 2022ला आमच्या घराचं बांधकाम स्टार्ट केलं.
तर त्यावेळेला ना आम्ही म्हणजे ॲक्च्युली ते पाणी पाणी कनेक्शन पण नाही आहे. मग आम्हाला बोर मारावी लागली. त्यावेळेला आम्ही 300 फुटापर्यंत बोर मारली होती. पण 300 फुटाला पण आम्हाला ना पाणी लागलं नव्हतं. त्यानंतर जवळजवळ आम्ही 350 फूट मारल्यानंतर आम्हाला अर्धा ते 1 इंच पाणी लागलं. मग सगळे म्हणायला लागले, की इथं आजूबाजूला जर घरं झाली, कॉलनी झाली तर पाण्याचं शॉर्टेज होऊ शकतं तुम्हाला. सो आम्ही अजून 500 अजून 200 फूट खाली हे मारली, बोर मारली. अशी टोटल आम्ही 500 फुटाची आमची बोर मारली. तर ते मोटर वगैरे सोडण्याचा, मोटरचा वगैरे खर्च पकडून आम्हाला 1,20,000 पर्यंत आमच्या बोरचा खर्च झाला. मग त्यानंतर आम्ही जागेवर वगैरे लोन काढलं. मग जेमतेम आम्हाला वाटलं की 15-16 लाखापर्यंत आमचं घर बांधून होईल. मग नंतर काय झालं की काही महिने व्यवस्थित गेले. म्हणजे बांधकाम चालू होतं. 1-2 महिन्यानंतर काय झालं, ऋत्विक आजारी पडला. मग त्याची तब्येत बरी नव्हती. मग त्याला जरा ॲडमिट करावं लागलं. मग त्याचा डॉक्टरचा खर्च थोडासा झाला. 30-35 हजार रुपये तिथे गेले. त्यानंतर तो बरा होऊन आला. मग त्यानंतर मला डेंग्यू झाला. मग मला माझे पण प्लेटलेट्स 14,000पर्यंत कमी झाले होते. मग मला हॉस्पिटलाइज करावं लागलं. मग माझा खर्च एक 30-35 हजार रुपये माझ्या पण म्हणजे ती खर्च झाले डॉक्टरचे. तर हे सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे आपण एखादी चांगल्या गोष्टीची सुरुवात करतो, त्याबरोबर आपल्यासोबत वाईट गोष्टी पण काही काही घडतच राहतात. तर असे सगळे प्रॉब्लेम्स चालूच होते आमच्यासोबत. मग हे सगळ्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडत घराचं काम तर चालू होतं. मग सडनली काय झालं, यांच्या एका मित्राने म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही लाईट घेतली होती, त्यांच्या घरी काय प्रॉब्लेम झाला. मग ते म्हणाले की आम्ही लाईट देऊ शकत नाही. मग झालं, मग लाईट कनेक्शन पण बंद झालं आणि काम आमचं फर्स्ट फ्लोअर झाला होता, सेकंड अर्धाच झाला होता. तर मग लाईट बंद पडली. लाईटनं म्हणजे त्यांनी हे केली, कट केली. मग त्यानंतर जवळजवळ 8-9 महिने आमच्या घराचं बांधकाम बंदच होतं. मग आम्ही त्या फॉलोअपमध्येच होतो, कारण का एकटे राजेशच होते जे लाईटीसाठी धडपडत होते. गरज आम्हालाच फक्त होती. सो त्यामुळे तेच खूप धावपळ करत होते, सगळ्यांशी बोलत होते. मग नंतर एक 8-9 महिन्यानंतर म्हणजे आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून वगैरे मग लाईट कनेक्शन वगैरे त्या ओनर जे होते, जागेचे प्लॉटचे ओनर होते, त्यांनी ते लाईटचे डाम वगैरे बसवून वगैरे दिले आम्हाला. मग त्यानंतर परत आमच्या घराचं बांधकाम चालू झालं. मग कसं झालं, बांधकाम बंद पडल्यामुळे मग अननेसेसरी खर्च पण खूप झाला. परत नंतर कसं झालं की ते सळी वगैरे ज्या होत्या त्याच्या रेट्स पण वाढले. आमचं जे काही काही मटेरियल होतं जे पडूनच होतं इथे जागेवरती, ते पण म्हणजे भरपूर आम्ही वॉचमॅन ठेवले नव्हते. तर आमचं काही सामान पण थोडंफार चोरीला गेलं. असे सगळे भरपूर प्रॉब्लेम्स झाले. मग त्यातून बाहेर पडत पडत आमचं घर पूर्ण झालं. त्यात पण ना म्हणजे आमच्या घराला आम्ही खिडक्यासुद्धा बसवल्या नव्हत्या. टोटल पूर्ण घराच्या 8 खिडक्या आहेत. 8 आहेत विंडो. त्याला खिडकी दरवाजे वगैरे बसवले नव्हते खिडक्यांना फक्त. मग त्याचं कोटेशन काढलं तर 25,000 रुपये होते. आणि कसं झालं की आमच्याकडे आता तेवढे पण पैसे शिल्लक नव्हते की अरे आपण एवढे खिडक्या वगैरे बसवू शकू. आम्ही काय केलं, ज्यांच्याकडून आम्ही कोटेशन काढलं होतं त्यांना आम्ही सांगितलं आमचे असे प्रॉब्लेम्स आहेत, तर जर तुम्ही थांबू शकत असाल तर मग थोडंसं आम्ही डाऊन पेमेंट देतो आणि 1-2 महिन्यात राहिलेली रक्कम तुम्हाला पूर्ण करतो. तर ते पण चांगले होते. मग आम्ही त्यांना 5,000 रुपये डाऊन पेमेंट दिले आणि बाकीचे जे 20,000 रुपये होते ते आम्ही त्यांना नंतर 1.5-2 महिन्यात देऊन टाकले. सो असं करत नंतर तुम्ही पाहिलं असेल माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये की आम्ही आमच्या घरामध्ये ज्या टाईल्स बसवल्या त्या पण आम्ही जुन्या स्टॉकच्या परचेस केल्यात. त्या पण आम्ही असं सॉर्ट करून अरेंज करून म्हणजे जेमतेम लावल्यात. असे काही प्रॉब्लेम्स येतात ना की ते आपण म्हणजे सांगू पण शकत नाही. आणि त्यावेळेला ना ॲक्च्युली ना मी तर इतकी खचून गेली होती ना. कसं झालं की लाईट कनेक्शन बंद झालं, घराचं काम म्हणजे बंद पडलं लाईट कनेक्शनमुळे. आणि बँकेचे हप्ते चालू झाले. मग हे सगळं टेन्शन येत होते, अरे बँकेचे हप्ते जात आहेत, धड घर पण पूर्ण नाही, काय नाही. पण त्यावेळेला ना ॲक्च्युली राजेश एकदम शांत होते आणि त्यांना माहीत होतं की अरे आपण सक्सेसफुल होणार. एक त्यांच्यामध्येच आत्मविश्वास होता. मी तर पूर्ण खचूनच गेली होती. मला सारखं असं वाटत होतं की अरे हे सगळे प्रॉब्लेम्स आमच्यासोबतच का होत आहेत? आम्ही काय इतकं वाईट केलं आहे की सगळे प्रॉब्लेम्स आम्हालाच फेस करावे लागतात असं. तर आम्ही सरळ मार्गाने एक घरच तर बांधायचं आहे आम्हाला. असं काय आम्ही मोठी अपेक्षा पण नाही आहे, असं सारखं ते फीलिंग्स येत होती. सो राजेश होते ते म्हणजे खूप हे होते. त्यांनी खूप म्हणजे समजूतदारीने तो प्रसंग म्हणजे तेवढी वेळ हे केली, हँडल केले एकदम, की अरे होणार, सक्सेसफुल होणार, थोडा वेळ लागणार, होणार. असं त्यांच्याकडे ते पॉझिटिव्हच होते प्रत्येक वेळेला.
आणि त्यांच्या पॉझिटिव्हिटीमुळेच आज आम्ही म्हणजे सक्सेसफुल झाले आणि आमचं आता घर असं पूर्ण झालं आहे. आम्ही लाईटीसाठी झटणारे आम्ही एकटेच होतो आणि आता तुम्ही पाहाल तर आमच्या बाजूला आता लाईट आल्यामुळे आता आमच्या आजूबाजूला भरपूर सारे सगळ्यांनी कन्स्ट्रक्शन चालू केले, जेणे आता आपली घरं बांधायला चालू केले. पण त्यावेळेला आम्ही जी सिच्युएशन फेस केली, आम्ही जे प्रॉब्लेम्स फेस केले, ते म्हणजे काय सांगताच येत नाही. ते शब्दात पण सांगणं म्हणजे अशक्यच आहे. आणि अशी वेळ, असे प्रसंग खरंच कुणावर येऊ नये. सगळ्या प्रसंगामधून म्हणजे मला ना एक गोष्ट मी शिकली आहे, की आपण ना कुठल्याही गोष्टीमध्ये ना हार मानायची नाही. म्हणजे कुठल्याही गोष्ट पूर्ण करताना वेळ हा लागतो, पण ती पूर्ण होते. पण थोडंसं पेशन्स ठेवायला पाहिजेत. ते पेशन्स ठेवलं की आपल्याला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याला त्या मिळणार. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या घराचा होम टूरसुद्धा दिला होता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.